स्किल सायन्स अँड लँग्वेज एक्झिबिशन 2025ला भेट देण्याची सुवर्ण संधी मला या निमित्तानं मिळाली। या शाळेचे सर्व डायरेक्टर आदरणीय अब्दुल रशीद सर, अध्यक्ष आदरणीय अब्दुल वहीद सर, प्राचार्य आदरणीय सय्यदा तहसीन मॅडम आणि या शाळेच्या संपूर्ण स्टाफचं खरंच मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो। कारण आम्ही सगळं या ठिकाणी एक्झिबिशन होतं, सगळ्याला भेट दिल्या आणि या शाळेचं मला खरं तर आज एक वैशिष्ट्य वाटलं। मी समजत होतो की इथं फक्त मायनॉरिटी आणि विशेष करून मुस्लिम समाजाचेच या ठिकाणी विद्यार्थी शिक्षण घेतात, असा माझा समज या ठिकाणी येईपर्यंत होता। पण आल्याच्या नंतर या ठिकाणी कळालं की सर्व समाजाचे मुलं, सर्व समाजाचे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात। या ठिकाणची असलेली शिस्त, या ठिकाणचं असलेलं विद्यार्थ्यांचं अतिशय दूरदृष्टीचं जे काही या एक्झिबिशनमध्ये त्यांनी प्रयोग इथं ठेवलेले आहेत की जे की दैनंदिन आजच्या या युगामध्ये म्हणजे येणाऱ्या काळात कोणते ॲक्सिडेंट टाळण्यासाठी, जे परवा बोटचा ॲक्सिडेंट झाला मुंबईला, ते टाळण्यासाठी काय केलं जाऊ शकतं किंवा ऑर्गॅनिक फार्मिंगचा असेल, असे अतिशय चांगले जे भविष्याच्या दृष्टीनं या देशाच्या हितासाठीचे चांगले उपक्रम प्रयोग या विद्यार्थ्यांनी केलेले आहेत। आणि माझ्या मनाला या ठिकाणी निश्चितच विश्वास आहे की या शाळेच्या माध्यमातून जे काही उद्याची येणारी पिढी इथून घडणार आहे, जे विद्यार्थी घडणार आहेत, कारण आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं त्या विद्यार्थ्याचा पाया महत्त्वाचा असतो। आणि शिक्षणाच्या माध्यमातून अल रिजवान शाळेचे सर्व स्टाफ आहे तो या पाया मजबूत करून घेण्यासाठी अतिशय चांगले उपक्रम या शाळेच्या माध्यमातून राबवत आहेत। आणि निश्चितच येणाऱ्या काळात नांदेड जिल्ह्याचा एक नाव या देशात उज्ज्वल करण्यासाठी चांगली पिढी, चांगले विद्यार्थी या शाळेतून निश्चितच घडणार आहेत, असा पूर्ण विश्वास हे बघल्याच्या नंतर माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला आलेला आहे। आणि या निमित्तानं एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला या ठिकाणी मला येण्याचं सौभाग्य मिळालं, त्याबद्दल मी संपूर्ण या अल रिजवान परिवाराचं मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी मला इथं येण्याची सुवर्ण संधी मिळाली आणि आपल्या माध्यमातून एवढं चांगलं एक्झिबिशन मला बघण्याचं सौभाग्य मिळालं। त्याबद्दल सगळ्या स्टाफचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि येणाऱ्या काळात तुमच्या या भावी वाटचालीस मनापासून शुभेच्छा देतो।